जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत. सौ माधुरी मधुकर पुण्यार्थी राहणार ठाणे मुखोद्गत पारायणकर्त्या यांचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी. अनुभवाचे बोल आहेत. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येतो. मी सौ माधुरी मधुकर पुण्यार्थी राहणार ठाणे, वय वर्ष 73, साधारण 1970 सालापासून पोथी वाचनास सुरुवात. माझ्या बहिणीने मला शेगावहून श्री गजानन महाराजांचा श्री गजानन विजय ग्रंथ आणून दिला. तेव्हापासून थोडी वाचायला सुरुवात झाली. माझ्या नंदेचे यजमान आमच्याकडे आले की महाराजांच्या ग्रंथाचे वाचन अगदी छान पद्धतीने करीत असत आणि मलाही सांगायचे, तू या ग्रंथाचे वाचन कर, चांगली प्रचिती येते. मीही मग हळूहळू थोडे वाचन करीत असे. मुखोद्गत. 2000 सालापासून मी मुलाकडे अमेरिकेला गेले होते. तेथे मी महाराजांच्या ग्रंथाची 5 पारायणे केली. त्यावेळी प्रत्येक पारायणानंतर मला पुढचे आठवत आहे असे वाटायला लागले आणि खरोखरच 5 पारायणांच्या शेवटी मला ग्रंथ बंद करून वाचन करता आले. तेव्हापासून माझा हा ग्रंथ मुखोद्गत महाराजांच्या कृपेने झाला आहे. पारायणे आजपर्यंत सुमारे 250. ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, डहाणू, डोंबिवली, हैदराबाद, मुलुंड, रत्नागिरी, खेड, वाडे, बोईसर, गोरटे, अमेरिकेत अटलांटा, ओर्लांडो तसेच जकार्ता आणि जपान या राष्ट्रात सुद्धा. मी जेव्हा जकार्ताला इंडोनेशियामध्ये होते तेव्हा तेथे महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करीत असे. एकदा असेच माझे पारायण चालू होते आणि पारायणाच्या दुसऱ्या दिवशी पारायण झाल्यावर संध्याकाळपासून मला एकाएकी सगळ्या वस्तू डबल दिसू लागल्या आणि माझ्या डाव्या डोळ्याचे बुबुळ एकदम डावीकडे जाऊन बसले आणि हालायचेच बंद झाले आणि माझा डावा डोळा एकदम तिरळा झाला. आम्हाला वाटले की डोळ्याचे काहीतरी दुखणे असावे.